आणि आता या बुलेटिनमध्ये एक नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर। टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय। दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। शरद पवार हरियाणा दौऱ्यावर, हरियाणातील कर्नालचे उमेदवार वीरेंद्र मराठा यांचा करणार प्रचार। जळगावात शेती कामांसाठी खरेदी विक्री सुरू, बैलजोडी घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी। तुळजाभवानी मंदिरातील सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरण, जनजागरण समिती आक्रमक। शहरात धोकादायक होर्डिंगचा विळखा, धाराशिव पालिकेचा होर्डिंग्सकडे दुर्लक्ष। जळगावात सराफाच्या दुकानात 6 जणांच्या टोळक्यानं टाकला दरोडा, 40 तोळं सोनं केलं लंपास। लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। अमरावती जिल्ह्यात पाणी नमुन्यांची तपासणी सुरू, 30 मे पर्यंत मोहीम होणार पूर्ण। पुणे विद्यापीठात यंदापासून सुरू होणार ऑनलाईन पद्धतीने MBA, कमी शुल्कात मिळणार चांगलं शिक्षण। जळगावसह नंदुरबार, धुळे जिल्ह्यात केळी, पपई पिकाला अवकाळीचा फटका, खानदेशात अनेक ठिकाणी रोपांची टंचाई। सोन्या चांदीत गुंतवणूक करणारे होणार मालामाल, चांदी प्रति किलो 92,000 तर सोनं प्रतितोळा 75,600 रुपयांवर। सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी, कोयना धरणातील विसर्ग घटला। केरळमध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळू लागल्यानं भूस्खलनाचा धोका, केरळ सरकारकडून जिल्हा आणि तालुका पातळीवर आपत्कालीन मोहीम केंद्र सुरू करण्याचा निर्णय। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या वळीवाच्या पावसाचं शतक, गेल्या 11 दिवसात पुण्यामध्ये 108 मिलीमीटर पावसाची नोंद। आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल, राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार। गव्हाच्या दरातील वाढ कायम, 33 ते 56 रुपये किलोनं विक्री, सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवरती परिणाम। महामेट्रोकडून पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी एका दिवसाच्या पासची सुविधा सुरू, केवळ 100 रुपयात करता येणार मेट्रोचा अमर्याद प्रवास।